शेतकरी मित्रांनो, मातोश्री डेअरी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे. ह्या जी गोठ्यातल्या आता ही बाजूला बांधलेली जी 4 गायी आहेत ह्या आता करंट मध्ये वेलेल्या आहेत बरं का. ह्या 4 गायी ह्या 2 पहिल्या पाड्या आहेत बरं का. शेतकरी मित्रांनो, ह्या पहिल्या 2 पाड्या आहेत जो फर्स्ट लॅक्टेशनला चालू आहे. ह्या 2 आहेत ज्या मोठ्या गायी आहेत ह्या एक थर्ड लॅक्टेशन आणि एक ही थर्ड लॅक्टेशन, ही दोन्ही थर्ड लॅक्टेशनच्या चालू आहे, ह्या फर्स्ट लॅक्टेशनच्या चालू आहे. ह्या 4 गायांमध्ये ह्या दोन्ही पाड्यांना 21 दिवस झाले. ह्या दोन्ही पाल्यांची डिलिव्हरी होऊन 21 दिवस झाले आणि ह्या 8 आणि 10 दिवसाच्या 2 गायी आहेत. ह्या 4 गायीमध्ये मिळून मी एका दिवसाचं 107 लिटर मिल्किंग करतोय. 107 लिटर. लक्षात घ्या, त्या गायीच्या वजनाप्रमाणे गोठ्याचं नियोजन झालं पाहिजे. गायीच्या वजनाप्रमाणे तिला ड्राय मॅटर हा गेला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर त्या गायीपासून जर तुमच्या गोठ्याचं अवरेज हे 17 लिटरपेक्षा जर कमी असेल तर हे लक्षात ठेवा, त्या गोठ्यामध्ये तुमच्या खिशातलं पैसे हे त्या गोठ्यात जातील. आणि जर त्या गोठ्यातून तुमच्या खिशात पैसे येत असेल तर 17 लिटरपेक्षा त्या गायीचं अवरेज हे जास्त पाहिजे. आता ह्या 4 गायी माझ्या प्रत्येक गायी ही पहिला रू काढीचं सांगतो तुम्हाला 25 लिटर प्लस चालते सगळ्या. आणि दोन्ही गायी आहेत त्या माझ्या बेंगलोरला आणलेल्या आहेत. ह्या पाड्या ही बेंगलोरच्या आहेत. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, जर तुम्ही जर गायीच्या वजनाच्या 2% आणि तिच्या दुधाच्या 30% जर ड्राय मॅटर चारा जर त्या गायीला दिला तर त्या गायीच्या दुधाची लेवल ही 1 नंबर चालते आणि तिला ड्राय मॅटर हा मिळला पाहिजे. आणि सकाळ आणि संध्याकाळ कमीत कमी 1 ते 2 किलो हा वाळला चारा गायीला कंपल्सरी पाहिजे, तर त्या गुरांचा रवण प्रक्रिया ही व्यवस्थित होते आणि ती गुरं दुधाला किंवा मिल्किंगला 1 नंबर चालते. तर पहा, ही दोन्ही गायी ज्या आहेत ह्या बेंगलोरच्या आहेत आणि ह्या पाड्याही त्यांच्या आहेत. की माझ्या गोठ्यामध्ये आता तयार झालेल्या आहेत. ह्यांचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. हा दोन्ही पाड्याचा व्हिडिओ मी वेगवेगळा टाकलेला आहे, तोही नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, आपल्या गायी ही दूध देतात, पण त्याचं आपलं नियोजन, व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट म्हणा हे चुकते. आपण त्या गायीचं दूध तेवढं काढत नाही. जर तुम्ही नियोजन व्यवस्थित आणि गोठा व्यवस्थापन जर चांगलं केलं तर त्या गायी ह्या दूध देतात. त्यामुळे व्यवस्थापन करा, व्यवस्थित गुरांना चारा द्या, गुरांचे 1 नंबर मिल्किंग होतं. मी स्वतः आता ह्या 4 गायांमध्ये दिवसाला 107 लिटर मिल्किंग करतोय. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.